जे उत्तर पंचक्रोशीच्या महिला त्या ठिकाणी उभ्या राहिलेत विनंती करतोय, कव्हर होत नाही, युट्यूब कव्हर होत नाही, त्यामुळे थोडस बाजूला व्हा आपण. चला, सन्माननीय राजारामजी म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन आमच्या या मुख्य व्यासपीठावर केलं जाईल. त्यांचं सहर्ष स्वागत. तदनंतर आमचे आदरणीय सुदाम भाऊ यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. या आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. त्याचबरोबर मुलुंडवरून आजचा या स्पर्धेसाठी मंगेश म्हात्रे आमचे मंत्रीवाडीचे, त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आपण करूया. चला, सॉफ्ट बॉल कोणाकडे असतील तर कृपया आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. विनायक, सॉफ्ट बॉल जे लेडीज साठी मात्र आपण बॉल आणलेले आहेत ते कृपया कोणाकडे असतील चेंडू तर ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. आपल्या व्यासपीठावर स्थानापन्न झाले सन्माननीय विजयजी ठाकूर साहेब. खरं तर या विभागातील एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व सन्माननीय विजयजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला रुपेश पाटील, आपण मायक्रोफोनशी जॉईन व्हायचंय. रुपेश पाटील. चला बाजूला बाजूला थोडस. गंगाराम म्हात्रे तिथून थोडस बाजूला, सगळ्यांनी बाजूला व्हा. आणि नावं सांगण्यासाठी यायचंय. कोणीतरी थांबा, मॅच थोडीशी थांबवा. नावं सांगण्यासाठी, नावं कोणाची माहिती नाही, युट्यूब लाईव्ह आहे आणि नावं जातात युट्यूबला, त्यामुळे आपल्याला विनंती करतो आपण या. पंचक्रोशी क्रिकेट संघटना अभूतपूर्व सोहळा उत्तर पंचक्रोशी वर्सेस दक्षिण पंचक्रोशी हा सोहळा, हा सामना या ठिकाणी रंगत असताना गेल्या वर्षीच्या सत्रामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने हा सामना, प्रेक्षणीय सामना सगळ्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये पार पडला. या वर्षी देखील हाच सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. गेल्या वर्षी उत्तर पंचक्रोशीने त्याच्यावर नाव कोरलं होतं. आता आपण पाहूया आज या मॅच मध्ये काय घडतंय. ओव्हर टू जितेंद्र पाटील सर. अर्चना म्हात्रे, सचिता म्हात्रे स्ट्राइक एंडला आणि रुचिता पाटील नॉन स्ट्राइक एंडला आहेत आणि स्वप्नाली गोलंदाजी मार्कवरती. ओ टू जितेंद्र सर. धन्यवाद रुपेशजी. आणि जाऊया पंचक्रोशी क्रिकेट संघटनेच्या 7व्या पर्वातील महिलांचा हा पहिला सामना आणि त्यातला पहिला चेंडू. वाईडने सुरुवात, स्ट्राइकवर आहेत सचिता आणि नॉन स्ट्राइकिंग एंडवर आहेत त्या रुचिता. स्वप्नाली या चेंडूला जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता, तितकासा चेंडू बॅटवर व्यवस्थित आला नाही, अन्यथा हा चेंडू मोठा फटक्याच्या रूपाने पाहावयास मिळाला असतं प्रेक्षकांना. सुरुवात आहे षटकातील केवळ दुसरा चेंडू फेकला गेलाय आणि खऱ्या अर्थाने तो पहिला, कारण पहिले चेंडू फेकला गेला होता तो अगदी वाईटच्या स्वरूपात होता. स्वप्नालीचा पुढचा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न यावेळेस सुचिता यांचा फसला. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. वाईटच्या रूपाने खऱ्या अर्थाने ते एक धाव फलकावर धाव जोडली जाते. यावेळेचा मात्र चेंडू जोरदार प्रहार केलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहेत आणि याच दरम्यान येतोय या पहिल्या षटकातील हा पहिला चौकार येतोय सुचिता यांच्या बॅटमधून आलेला एक दणदणीत चौकार. गजरामध्ये एखादा चौकार गेला, षटकार गेला, विकेट गेला, सगळ्या आपल्याच भगिनी आहेत. सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पुन्हा एकदा बॅक फुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये थोडासा दोन्ही फलंदाजांमध्ये खऱ्या अर्थानं सामंजस्याचा अभाव होत होता, परंतु शेवटच्या क्षणी ही धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आणि धावसंख्येचा आकार देत आहेत. धावसंख्या झाली आहे ती 7, माफ करा 7. स्वप्नालीच्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस मात्र कोणताही संपर्क होत नाहीये आणि चेंडू निर्धाव पद्धतीने सांगता होते.
यावेळचा पुढचा चेंडू इथे थोडंसं रनआउटची संधी होती आणि इथे बाद धावचीत होऊन रुचिता मला वाटतं सुचिता परतावा लागेल तंबूत. थोडं असं कन्फ्युजन झालं दोघांमध्ये आणि दोन्ही फलंदाजांमध्ये आणि याचबरोबर पहिला गडी बाद होतोय रनआउटच्या रूपानं. पहिलं यश मिळतंय ते दक्षिण पंचक्रोशी संघाला. दोन धावा जरूर या ठिकाणी प्राप्त, एक धाव जरूर या ठिकाणी प्राप्त झाली आणि याच दरम्यान षटक समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून झाली. नवीन बॅट्समन अर्चना म्हात्रे. कळंबोली या ठिकाणावर विठोबा म्हात्रे साहेब यांनी देखील आत्ताच फोन केले, ते देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सुचिता पाटील यांच्या बॅटमधून व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. आज महिला अनेक क्षेत्रामध्ये तुम्हाला आघाडीवर पाहायला मिळतात आणि खरं म्हटलं तर घराचं संपूर्ण स्टेरिंग ज्यांच्या हातामध्ये असं, आज त्यांच्या हातामध्ये बॅट. इथे फटका फसलाय. जल्लोष जल्लोष आणि जल्लोष. दक्षिण पंचक्रोशी जल्लोष करत असताना परंतु अजूनही कमी पडतोय कुठेतरी जल्लोष आणि इथे आणखीन एका विकेटचं पतन. वर्षी उत्तर पंचक्रोशीने या सामन्यावर अधिराज्य गाजवलं होतं परंतु आज दक्षिण पंचक्रोशी आपली हुकूमत गाजवताना या ठिकाणी पाहायला मिळते. ही संकल्पना अनोखी आहे परंतु या संकल्पनेमधून पुढेच याच व्यासपीठावर अनेक महिला खेळताना पाहायला मिळतील. कुठेतरी एक पायंडा रचला जातोय की महिलांना देखील क्रिकेट क्षेत्रामध्ये अनेक संध्या उपलब्ध आहे, क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक संध्या उपलब्ध आहे. गोलंदाजी मार्कवर नवीन खेळाडू तयार. ओ यावेळी मात्र पूजाचा बॉल दर्शना फेस करत असताना इथे मात्र तू मय दोघांमध्ये रुचिता पाटील यांनी मात्र परतावून लावलेला आहे. महिला म्हटल्यानंतर तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व हे सारे वसावे, अशी महिलांची कीर्ती आहे, महिलांची ख्याती आहे. घराची संपूर्ण जबाबदारी गृहमंत्री असलेल्या आणि घरामध्ये आपल्या मुलांची दक्षता घेणाऱ्या आणि आपल्या आई वडिलांसाठी काळजी करणाऱ्या या महिला आज खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या परिपटलावर आज आपलं स्वतःचं भविष्य आजमावताना आणि हाच संदेश देतात की येणाऱ्या काळामध्ये हीच मैदानं आमच्यासारख्या तरुण महिला गाजवताना तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पूजा तयार परंतु रुचिता पाटील तयार नव्हत्या. इथे मात्र आपण पाहू शकतात व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. परंतु महिला म्हटलं की सर एकच गोष्ट आपल्याला आठवते, आदिशक्ती म्हणजे महिला, प्रभूची भक्ती म्हणजे महिला, झाशीची राणी म्हणजे महिला आणि मावळ्यांची भवानी म्हणजे महिला. ह्या संपूर्ण महिला वर्ग एक बॉल डॉट आलाय. जल्लोष जल्लोष आणि जल्लोष, जोरदार जल्लोष करायचा त्या ठिकाणी. ओहो यावेळी मात्र पाहू शकतात रुपेश पाटील वेगळ्याच आज रंगामध्ये पाहायला मिळतात परंतु हे रुपेश पाटील घोडाबंदरचे आहेत. आणखीन एक फक्त धाव काढली. या ठिकाणी जल्लोष होतोय, जल्लोष होतोय. 2 षटकांची समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून झाली आणि धावसंख्या धावफलकावर झाली 12. प्रतिषटक 10, प्रतिषटक 6च्या सरासरीनं सध्या महिला. आज आपण पाहिला आमच्या महिला दिवसभर काबाड कष्ट करत असतात, काही महिला समुद्रावर जाऊन मासे पकडत असतात आणि घरचा उदरनिर्वाह ते करत असतात परंतु आज याच महिला या क्रिकेटच्या मैदानावर आपल्या या सगळ्या संपूर्ण महिलांसाठी स्फूर्ती देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी आज संपूर्ण महिला वर्ग या ठिकाणी एकवटलेला आहे आणि आमचे सर्व युवा खेळाडू देखील या सामन्याचा प्रचंड आनंद घेत आहेत. हे चित्र मनमोहक आहे, हे चित्र अगदी लोभसवान आहे, आपल्या सगळ्यांना हवावंसं वाटणारं हे चित्र आहे. आणि संजयजी ठाकूर साहेब यांनी
हे चित्र या पंचक्रोशीमध्ये रेखाटलं गेलेलं आहे. त्याचे कलाकार संजयजी ठाकूर साहेब आहेत. त्यांच्या या कल्पना शक्तीला सल्यूट आपला असेल. शेवटचं षटक या संघाची मास्टर माइंड छकुली घेऊन आली रुचिता पाटील. आणि छकुली काय घडलं मैदानामध्ये, काय एवढा आवाज होतोय, टाळ्यांचा कडकडाट, टाळ्यांचा कडकडाट. आणि स्वतः कर्णधार रुचिता पाटील बॅक टू डगआउट. किती मोठा जल्लोष साजरा होतोय. धर्मेश दादा आपण इकडे यायचंय. आज संपूर्ण लक्ष या मॅच कडे आहे. पहिला वहिली मॅच गेल्या वर्षीच्या सत्रामध्ये हा पंचक्रोशी क्रिकेट संघटनेची ही अभूतपूर्व संकल्पना. आता नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय. कॅचची संधी, पूजा कॅच खाली, कॅच ड्रॉप. आणि इथे मात्र जल्लोष होतोय उत्तर पंचक्रोशीचा. महिला म्हटल्यानंतर वार नाही तलवार आहे, ती संशयाची धार आहे. स्त्री म्हणजे काही राख नाही तर धगधगता अंगार आहे. अशी आदिशक्ती महिला सध्या मैदानाच्या आतमध्ये, मयुरी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. आता मैदानामध्ये आपण पाहू शकतात बॅट्समन मयुरी आणि दर्शना ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्वतः संघाची कॅप्टन अगदी लिटिल कॅप्टन नरेश म्हात्रे यांची सुपुत्री आणि सचिन म्हात्रे याची बहीण सध्या. आणि सगळ्याची लाडकी छकुली सध्या गोलंदाजी मार्कवर. बॉल भरपूर वरती, परंतु आता पुन्हा एकदा बीट केलं की काय पंचांचा वाईटचा इशारा. पहा काय मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आली. प्रेक्षक मात्र सामना आजच्या रविवारच्या दिवसामध्ये म्हणजे आज संकष्टी आहे, परंतु या सामन्याची मेजवानी प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी आहे. राजू ठाकूर आमच्या सोबत जोडलेले आहेत, ते फक्त हो करत आहेत. याचं आयोजन फक्त यशस्वीरित्या करायचं एवढंच डोक्यामध्ये घेतलंय मास्टर माइंड राजू दादाने. चला या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ओ यावेळी मात्र फटका चांगला स्क्वेअर लेगला. बघता बघता बॉल सीमारेषा पार. उत्तर पंचक्रोशी करतोय जल्लोष. आलाय बॉल सीमारेषा पार. दमदार चौकार. पहा आमच्या या पंचक्रोशी क्रिकेट संघटनेसाठी 500 रुपयाची देणगी मोहन म्हात्रे तंटामुक्ती अध्यक्ष वडाव यांच्याकडून आलेले. त्याचबरोबर 500 रुपये पद्माकर अंबाजी पाटील बोरजे, 500 रुपये राम पाटील सर जनवले, 5,000 रुपये मिलिंद दादा भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस यांच्या माध्यमातून 1,000 रुपये योगेश दादा यांच्याकडून महिलांच्या सामन्यासाठी पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. 500 रुपये यशवंत लहू ठाकूर साहेब ठाकूरबेडी यांच्या माध्यमातून 1,000 रुपये नितीन शांताराम ठाकूर ठाकूरबेडी यांच्या माध्यमातून 1,000 रुपये कैलासाशी साधना राजाराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू दक्ष सुशील म्हात्रे व नात श्रिया समीर म्हात्रे पैरणकरवाडी यांच्याकडून 1,000 रुपये अशोक मारुती म्हात्रे बोरकरवाडी यांच्या माध्यमातून जीपे करण्यात आलेला आहे. आणि 510 रुपये कैलासवासी यशोदा तुकाराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ नाथ मानवी सुधा म्हात्रे मंत्रीवाडी यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहे. या सर्व देणगीदात्यांचे आमचे पंचक्रोशी क्रीडा मंडळ क्रिकेट संघ आभारी आहे. पंचक्रोशी क्रिकेट संघटना आभारी आहे. 18 धावांची गरज आहे. उत्सुकता शिगेला पोहोचली. 18 धावांची गरज आहे. 1,000 रुपयाचं पारितोषिक. धर्मेश दादांना मी विनंती करतो आपण व्यासपीठाकडे चला 1 मिनिटासाठी. आदरणीय धर्मेश दादा, प्रेक्षक समोर आहेत त्यांना विनंती करतो बाजूला व्हा. सचिन म्हात्रे, सचू थोडस बाजूला, थोडस बाजूला घे सगळ्यांना. राजेश थोडस बाजूला व्हा. आपली सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचू शकतो. रुपेश पाटील यांनी कानमंत्र देऊन व्यासपीठाच्या दिशेने पुन्हा एकदा मार्गस्थ आहे. योगेश म्हात्रे वडाव यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक. 18 धावांची गरज आहे. सर गेल्या वर्षी मला वाटतं उत्तर पंचक्रोशी संघानं निर्विवाद वर्चस्व मिळवलं होतं. त्याची परतफेड करतायत की तो जो विजय आहे त्या विजयाला
भावामध्ये रूपांतर करण्याची क्षमता आज मात्र दक्षिण पंचक्रोशीच्या महिलांमध्ये दिसते आणि निश्चित त्यांनी केवळ 18 धावांचं टार्गेट समोर आहे. या 18 धावा करून मागील पराभवाची जी परतफेड आहे ती करण्यासाठी निश्चित हा संघ आज या मैदानात उतरला आहे. आणि बघा, जर आपण पाहिलं तर सीमारेषेलगत तुफान गर्दी प्रेक्षकांची दिसते या सामन्यासाठी. पहिला चेंडू आणि थोडं विनंती असेल प्रेक्षकांना की आम्हाला काहीच दिसत नाहीये, प्लीज समोरून जरा गणेशजी मात्र आम्हाला काहीच दिसत नाही, वर्णन करताना थोडंसं अडचण निर्माण होत आहे. 18 धावांचं टार्गेट आहे. रुचिता यांच्या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा वाईटने सुरुवात. बघा, वाईटच्या चेंडूवर सुद्धा प्रेक्षकांचा सर जल्लोष दिसतोय. म्हणजे मागील जो पराभव झाला होता तो पराभवाची सल मात्र या दक्षिण पंचक्रोशीच्या महिलांमध्ये दिसते. सुचिता यांच्या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा वाईटच्या इशारा आहे तो अंपायरचा. कुठेतरी सूर गवसत नाहीये. पहिला चेंडू व्यवस्थित फेकला गेला. तदनंतरचे 2 चेंडू वाईटच्या रूपाने आले आणि धाव संख्या 2 झाली आहे. ती धाव फलकावर 18 धावांना सामोरे जात असताना हा खूप सुंदर चेंडू. खऱ्या अर्थानं अशाच चेंडूची गरज आहे. परंतु हा खेळाडू सुद्धा, जी छोटीशी खेळाडू आहे ती सुद्धा चाणाक्ष दिसते. कारण जो तिचा स्टान्स आहे तो मात्र चांगला दिसतोय. फुटवर्क. सुचिता यांच्या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू नंतर एक स्क्वेअर चेंडू फेकण्यात आला. त्याच्याबरोबर एक धाव सुद्धा चोरून काढली. याचाच अर्थ 2 धावा एकूण धाव संख्येत भर टाकतील आणि धाव संख्या पोहोचते, हळूहळू मार्गक्रमण करते, 4 या धाव संख्येला स्पर्श करते. सर पहा, संपूर्ण दक्षिण पंचक्रोशी आता एकवटलेली आहे. आपल्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रचंड जल्लोष चालू आहे. सुचिता पाटील गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा बॉल लेफ्ट केलाय. काय पंचांच्या इशाऱ्याकडे आपलं लक्ष आहे. आतापर्यंत धावा धावफलकावर लागल्यात. 4 धावा धावफलकावर लागल्यात. पहिलं षटक आहे. मार्ग 18चा आहे टार्गेट. महिलांचा पहिला सामना तुम्ही या पंचक्रोशी क्रिकेट संघटनेतून, माफ करा, दुसरा सामना, कारण गेल्या वर्षी 17 मध्ये पहिला सामना तुम्ही पाहिलाय. आता मात्र बॅटला ब्रश केलाय बॉल आणि एक सिंगल मात्र चोरट्या स्वरूपात धावून काढली दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. पूर्वा आणि स्वप्नाली स्ट्राईकला, पण स्वप्नालीला पाहतोय आणि अगदी प्रत्येकाचा जीव आता भांड्यात पडलाय. दक्षिण पंचक्रोशी की उत्तर पंचक्रोशी, काय घडेल या मॅच मध्ये. ओहो, आणखीन एक बॉल डॉट आलाय आणि या डॉट बॉल नंतर आता प्रेशर दक्षिण पंचक्रोशीवर यायला सुरुवात झाली. सुरुवातीला वाटलं होतं की कुठेतरी एकतर्फी हा सामना पाहायला मिळेल का, परंतु संपूर्ण महिला या जिगरबाज महिला आहेत. हार मानायला कोणीही तयार नाहीत. षटक क्रमांक 1 संपलाय आणि 5 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अतिशय सुंदर देखणं वातावरण या पंचक्रोशी मध्ये निर्माण झालंय. ज्या महिला सातत्याने शेतावर काम करत असतात, त्या कामामध्ये बिझी असतात, घरकामामध्ये बिझी असतात. आज सगळी कामं सोडून प्रत्येक जणाचे पाऊलं या पंचक्रोशी क्रिकेट संघटनेच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दिशेने वळायला सुरुवात झाली आणि तोच अभूतपूर्व सोहळा सध्या रंगत असताना आपण पाहतोय. द्वितीय क्रमांकाचं षटक 12 मध्ये करायचे, 13 त्याच्यामध्ये आलाय. नो बॉल फ्री हिटची संधी आणि उत्तर दक्षिण पंचक्रोशीचा जल्लोष. युट्यूब आपण प्रेक्षकांना देखील कव्हर करायचंय, लक्षात घ्या. आता गोलंदाजी मार्कवर रुचिता पाटील. ओ, यावेळेला मात्र अतिशय देखणा चेंडू पहा. म्हणजे भरपूर अनुभव आहे. स्वतः आपले पती समालोचक आहेत रुपेश पाटील. त्यांच्याकडून बराचसा कानमंत्र नेहमीच घेत असतात आणि आता मात्र फटका चांगला आहे. तिथे काय घडेल. एक तर धाव धावून काढली, दुसऱ्यासाठी प्रयत्न होईल का. नाही, महिलांचा हा सामना त्यांच्या सन्मानासाठी आम्ही आयोजित केलेला आहे
कारण या पंचकृषीतील महिला नेहमीच काम करताना तुम्हाला पाहायला मिळतंय, कामाच्या निमित्तानं प्रत्येक जण बाहेर पाहायला मिळतोय, परंतु हा सामना एन्जॉय करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या गावाकडे प्रत्येकाची पावलं मात्र चालायला लागली. फटका चांगला व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, बीट झालाय, बघता बघता बॉल सीमारेषेच्या जवळ गेलाय, तोपर्यंत 2 धावा काढल्यात. तिसरे साठी प्रयत्न. हो काय घडतंय या मॅच मध्ये, प्रत्येक जण एन्जॉय करतोय सर हा सामना. आणि आता धावफलकावर लागला अक्षय. 10 धावा अजूनही गरज आहे, 8 धावांची. मॅच रंगतदार आहे, डू अँड डाय अशा अवस्थेमध्ये आलेला करोया मोरोच्या स्थितीमध्ये. 1-2 बाउन्स, 1 टप्पा, 2 टप्पा, 3 टप्पा बॉल, त्यानंतर बॉलला मारलंय तिथे क्षेत्ररक्षण. बॉल फेकेपर्यंत दोन्ही खेळाडू मैदानामध्ये दाखल आणि इथे टाळ्यांचा कडकडाट. गणेश म्हात्रे, धर्माजी म्हात्रे, सुयोग म्हात्रे, हर्षल म्हात्रे, सुशांत पाटील हा सामना एन्जॉय करतात. तिकडून पराग म्हात्रे, सचिन म्हात्रे, स्वागत म्हात्रे सामना अतिशय एन्जॉय करतात. पुन्हा एकदा आणखी 2 टप्पे. तिसऱ्या टप्प्यावर बॉलला इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं. बापरे किती शक्ती आहे या महिलांमध्ये, जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी. तीच आहे सृजनाची निर्मिती, तिच्यामुळे तेवतात दिव्यांतील वाती, चौकडे प्रकाश देऊन जगताची उद्धारी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी. हीच नारी आहे जी सगळ्यांना पडते भारी. लक्षात ठेवा. स्कोर आता स्कोर कार्ड वर लागलाय 13. 5 धावांची अजूनही गरज. फटका चांगला आहे, जल्लोष पहा, अगदी भगवा झेंडा डौलाने फडकतोय. 2 धावा धावून काढल्यात आणि दमछाक तर होते, परंतु सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. उत्तर पंचकृषी पाणी पाठवा, परत पहिलं पाणी पाठवा. गंगाराम म्हात्रे 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि धावफलकावर लागल्यात धावा. 15 धावा धावफलकावर लागल्यात. जे युट्यूबच्या माध्यमातून, समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सर 150 जण या स्पर्धेचा आनंद घेतात. ही पंचक्रोशी आहे, ह्या पंचक्रोशीचा अभिमान आहे. 13 लागले धावा धावफलकावर. सर केवळ 5 धावांची आवश्यकता आहे, पण जसं आपण या सामन्याचं वर्णन करतो आणि जे प्रेक्षक घर बसल्या सुद्धा या लाईव्ह मॅचचा आनंद जरूर लुटतात. आणि जर इथं प्रत्यक्ष मैदानात जे प्रेक्षक 15 धावा, सॉरी माफ करा, 15 धावा झाल्यात आणि आता 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. सर मॅच अगदी रंगतदार अवस्थेत जाऊन पोहोचलाय. शेवटच्या षटकाला सुरुवात होते. पहिला चेंडू वाईड अवस्थेत जातोय. विनायकजी म्हात्रे यांच्याकडनं इशारा येतोय, हा वाईड आहे, म्हणजे आता केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 2 धावा. प्रेक्षक अगदी प्रेक्षकांच्या नजरा खेळल्यात या मॅच साठी, कारण दक्षिण पंचक्रोशीचा हा संघ अगदी विजयाच्या समेत येताना केवळ आता पुन्हा एकदा 1 धावाची आवश्यकता दिसते. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहे. अगदी मला वाटतं अगदी विजयाच्या उंबरठ्यावर 1 धाव केवळ आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मला वाटतं वाईड येतो आणि हा सामना जिंकतोय तो दक्षिण पंचक्रोशी.